गव्हाण गावात 135वी जयंती उत्साहात संपन्न. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जयंती अध्यक्ष सावंत लक्ष्मण गायकवाड, उपाध्यक्ष प्रथमेश गायकवाड, सचिव सुनील घोडके यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. मानवी हक्क अभियान या संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, मानवी हक्क अभियान तालुका सचिव अनिल घोडके, कुमारी आरोही अनिल घोडके, माजी पोलीस कमिशनर मुंबई गणेश रेकुळवाड, माजी प्राचार्य रामचंद्र लोडकर, सहशिक्षक संग्राम वजिरे, व्यंकट पत्तेवार सावकार, निलेश रेकुळवाड, पोलीस पाटील रावसाहेब जाधव इत्यादींची यावेळी उपस्थिती होती. तर व्याख्यान प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर, युवा व्याख्याते प्रशांत पवित्रे मुखेडकर, मानवी हक्क अभियान जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, जळकोट पंचायत समिती उपसभापती माधव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते रमण आदावळे इत्यादींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशांत घोडके, गोंडराज कुंजटवाड, भगवान कुंजटवाड, पांडुरंग वजिरे, बाबुराव उर्फ साधू सावकार पत्तेवार, अंतेश्वर निर्णय नितीन भोईनवाड, माधव गुरदाळे, नरसिंग घोडके, माधव वजिरे, मानवी हक्क अभियान गाव कमिटी अध्यक्ष संग्राम गायकवाड, सचिव लाला घोडके, कोषाध्यक्ष बापूना भालेराव, राजाराम घोडके, नरसिंग गायकवाड, चंद्रकांत घोडके, सचिव घोडके, प्रवीण चव्हाण, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, संग्राम रेकुळवाड, रोहिदास घोडके, गौतम कांबळे, लक्ष्मण गायकवाड, मानवी हक्क अभियान जळकोट तालुका कार्याध्यक्ष मारुती नामवाड, तालुका उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड, गोंडराज घोडके, नारायण उडते, सामाजिक कार्यकर्ते सुभाष रेकुळवाड, सामाजिक कार्यकर्ते उत्तम घोडके, माजी उपसरपंच धोंडीबा घोडके, सदाशिव घोडके, रोहिदास घोडके, सौ करुणा गायकवाड, सौ ज्योती कांबळे, सौ गीताबाई गायकवाड, सौ रेणुकाबाई गायकवाड, सौ राजाबाई घोडके, सौ धोंडूबाई घोडके, सौ कविताबाई गायकवाड, सौ रुक्मिणीबाई गायकवाड, सौ फुलाबाई घोडके, रंजनाबाई गायकवाड, गव्हाण गावचे भीमक्रांती मित्रमंडळ गव्हाण व समस्त गावचे नागरिक यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम सुरू होणार आहे तेव्हा आमचे माजी पोलीस आयुक्त अधीक्षक साहेब यांचा सत्कार आमचे अध्यक्ष सावंत आमचा संग्राम गायकवाडांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. आमच्या गावचे पोलीस पाटील लक्ष्मीभाऊ रणदिवे, विठ्ठल पाटील बाजगिरे यांचं स्वागत ढिगावकर गायकवाड करतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर पाटील, हा सत्कार आमच्या गावात माझे आदरणीय गुरुजनांनो आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण सर्वजण महामानव समाज सुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्ञानाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत. 14 एप्रिल हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जाऊन शिक्षणाच्या जोरावर मोठा बदल घडवून आणला. त्यांनी आपल्याला एक महान संदेश दिला, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे शब्द केवळ वाक्य नाही तर
शिवशंकर पाटील करमरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतील. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही 135वी जयंती मौजे गव्हाण या नगरीमध्ये साजरी होते. या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मला बऱ्याच जणांची मान्यवरांची नावं माहीत नाही, त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांची माफी मागतो. म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि माझ्या सहकारी व उपस्थित असलेले सर्व बाबासाहेबांवर प्रेम करणारे आपण सर्वजण, ही जयंती होत आहे त्याबद्दल मी जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांना आपणाला समजून घेताना की महामानवांनी आपल्या आयुष्यात, प्रत्येकाला एक माहिती आहे की बाबासाहेबांनी आपल्या जीवनाला कलाटणी दिलेली आहे, आपल्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. त्यांच्यामुळं या समाज व्यवस्थेतल्या अशा काही वर्गातले लोक आहेत की ज्यांना माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य या व्यवस्थेमध्ये देण्याचं काम घटनेच्या रूपानं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. आणि तो दिवस म्हणजे इथल्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांना माणूस म्हणून समाज व्यवस्थेमध्ये अधिकार दिलेले नव्हते, अधिकार देण्यापेक्षा तो अस्पृश्य समाज होता. आपण कोणत्या वस्तूला हात लावत नाही, आपण हात त्याच वस्तूला लावत नाही की जी वस्तू हात लावण्यायोग्य असत नाही. म्हणून त्या समाजामध्ये असा एक समाज होता की ज्यांना अस्पृश्य समजलं जात होतं. एखाद्या व्यक्तीला आपण अधिकार देत नाही ही गोष्ट काही चुकीची नाही, तो अन्याय झाला. एखाद्या माणसाला आपण किंमत देत नाही, महत्व देत नाही, त्याचा सन्मान करत नाही, ही गोष्ट अन्याय करणारी आहे. पण एखाद्या व्यक्तीला आपण माणूसच मानत नाही, ज्या वस्तूला आपण स्पर्श करत नाही याचा अर्थ ती स्पर्श करण्यायोग्य नाही असं आपण मानतो. म्हणून अस्पृश्य नावाची जी वस्तू असते ती आपल्या जीवनामध्ये महत्वाची नसते. क्षत्रियाच्या राजाच्या पोटी एखादा पोरगाचा जन्माला, तो राजा झाला, त्याला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी गणपत वजिरेसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.